एकतर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहीन असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला, तर लोकसभेमध्ये असा लढलो की मोदींना घाम फोडला, विधानसभेमध्ये उरली सुरली उतरवू असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी मोदींना केलं. उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देऊ अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असा इशारा उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. फडणवीसांवरच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांना कोण गांभीर्याने घेतं असा सवाल आशिष शेलार यांनी केला. तर आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं असं प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिलं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त अवस्था असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ठाकरेंना चिथावणीची भाषा शोभत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का असा सवालही त्यांनी केला. तर ठाकरे कुटुंबावर बोलावं एवढी त्यांची अवकात नाही अशा शब्दात अनिल परब यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं. मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तर आपलं सरकार आल्यावर धारावीचं टेंडरच रद्द करणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. महायुतीच्या 2-2.5 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आलेल्या उद्योगांची श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. किती उद्योग आले, किती गुंतवणूक झाली, किती रोजगार निर्मिती झाली याची श्वेतपत्रिका आचारसंहितेआधी उद्योग विभाग काढणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असा दावा अमित साटम यांनी केला. स्वीकृती शर्मा यांनीही यापूर्वी या जागेवर दावा केला. अमोल मिटकरींवर हल्ला केल्याप्रकरणी मनसेच्या 13 जणांना जामीन देण्यात आला. अकोला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांच्यावर जहरी टीका केली. देशपांडे यांनी थोबाड चालवल्याशिवाय त्यांचा मालक त्यांना भीक टाकणार नाही म्हणून ते बेताल वक्तव्य करत असल्याची टीका मिटकर यांनी केली. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला यूपीएससीनं दोषी ठरवले. त्याचबरोबर पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलं असून तिच्यावर यूपीएससी परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केलाय. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना वकिलांनी हा दावा केला. तसंच तिच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील केला. दिव्यांगांच्या नावानं नोकरी मिळवणाऱ्यांना 15 ऑगस्ट नंतर प्रहार कार्यकर्ते चपके देतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. आता प्रहार स्टाईलनं दणके देणार असल्याचं ते म्हणाले. उल्हासनगरमध्ये मनसेनं डोळ्यावर पट्टी बांधून महापालिकेत आंदोलन केलं. शहरातल्या विकास कामांचं निकृष्ट दर्जाची होतात. मात्र याकडे आयुक्तांचं लक्ष नसल्यानं मनसेनं डोळ्यावर पट्टी बांधून अनोखं आंदोलन केलं. दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक केल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या आदेशाचं पालन न करणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. राज्यातल्या शाळांची आजपासून झाडाझडती घेतली जाणार आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. कोकणात गावी जाणाऱ्या मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळानं जास्त एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातल्या प्रमुख बस स्थानकातून या बसेस सोडल्या जातील. सिंधुदुर्गमध्ये हत्ती रोगाचे 5 रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली. स्थानिक आमदार आणि माजी खासदार निलेश राणेंनी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
वाशिममध्ये रेशन दुकानातून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यात येते. ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरणासाठीची ई-पॉस मशीनची यंत्रणा सर्व्हर बंद असल्याने सुविधा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला. सोलापुरातल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक चालकांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था झाली. त्यामुळे वाहन चालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चालकांसाठी पाण्याची देखील सोय या ठिकाणी नाहीये. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या साफसफाईकडे प्रशासन दुर्लक्ष करतं. वाशिममधल्या कारंजा नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्रांवर वारंवार तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे विविध दाखल्यांसाठी नागरिकांना केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले. यावेळी तांत्रिक अडचण दूर करून सेवा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुण्यातल्या प्रसिद्ध टाउनशिप असलेल्या डीएसके विश्वमध्ये गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. यामुळे नागरिक संतप्त झाले. पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचं फिल्ट्रेशन न होता नागरिकांच्या घरात येते. प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल अर्धवट आणि बिकट स्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय. शूटिंग, अथलेटिक, बास्केटबॉल यासारखे खेळ प्रकार वगळता अनेक कामं अर्धवट स्थितीत आहेत. सरकारकडून यासाठी येणारा निधी अद्याप मिळाला नसल्यामुळे ही कामं अर्धवट आहेत. वाशिमच्या गिव्हा गावामध्ये तलावाच्या भिंतीतून पाणी गळती सुरू झाली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गळतीमुळे परिसरातल्या पिकांचं देखील नुकसान होतं. जिल्हा प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी होती. यवतमाळच्या सेतू केंद्रातल्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी अडचण येते. त्यामुळे पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनाही या ऑनलाईन प्रणालीचा फटका बसलाय. यासाठी पीक विमा योजनेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली. नगर कल्याण महामार्गावर टाकळीतल्या धोत्रे बुद्रुक शिवारामध्ये कारचा भीषण अपघात झाला. ढोकेश्वरकडून भाळवणीकडे भरधाव वेगानं जाताना चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. अपघातात एक तरुण जागीच ठार झालाय तर एक गंभीर जखमी झाला. गोंदियामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या खामखुरा गावामध्ये गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात घरातल्या जीवनावश्यक वस्तूंसह संपूर्ण घर जळून खाक झालं. मावळच्या चौराई मंदिरामध्ये दिवसाढवळ्या 19 किलोच्या सिंहाची मूर्ती चोरीला गेली. मंदिराच्या समोर चांदीचा मुलामा दिलेली मूर्ती लावली होती. हातात लोखंडी प्रहार घेऊन आलेला हा चोरटा काही क्षणातच मूर्ती काढून फरार झाला. गोंदियामध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीवर कारवाई करण्यात आली असून यावेळी 12 किलो 160 ग्रॅम गांजा आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. परभणीमध्ये भर दिवसा एका मार्गावर असलेल्या 3 गावांमध्ये चोरी झाली. या वेगवेगळ्या 3 ठिकाणच्या चोरीमध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. तर भर दिवसा 3 ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलं. गोंदियामध्ये दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी उधळून लावला. हे चोरटे चाकू, लोखंडी रॉड, रस्सी आणि मिरची पावडर घेऊन दरोड्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी छापा टाकून 3 आरोपींना अटक केली आहे.